हॅलो नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्स कशी जोडायची व त्यानंतर ब्लाऊजची फिटिंग कशी करायची हे सगळं पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा मी शोल्डर जोडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही स्लीव्स जोडून घ्यायची आहे। तर स्लीव्स जोडताना आपल्याला काय करायचं आहे, जेवढी आपल्याला शिलाई करायची आहे तेवढं आपण त्या ठिकाणी टिक करून घ्यायची आहे आणि शोल्डरचं सेंटर आणि स्लीवचं सेंटर दोन्ही आपल्याला अगोदर लॉक करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला स्लीव्ज जोडायला सुरुवात करायची आहे। असं केल्याने आपली स्लीव्स कमी जास्त होत नाही, अगदी प्रॉपर स्लीव्ज आपली जोडली जाते आणि फिनिशिंग देखील स्लीव्जला पण छान येते, चुनट वगैरे पडत नाही। स्लीव्ज जोडताना जास्त खेचायची नाही आहे, तर खेचल्याने काय होतं की चुनट पडते जास्त खेचल्याने। तर आपल्याला नॉर्मल जॉईंट करून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर आता मी पलटी करून दुसऱ्या साईडने देखील तशीच शिलाई करून घेत आहे। शॉर्टमध्ये मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत स्लीव्स कशी जोडायची वगैरे, पण शॉर्टमध्ये काय असतं ना, बऱ्याचशा गोष्टी आपण स्किप करून घेतो आणि व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून घेतो। त्यामुळे आपल्याला प्रॉपर समजत नाही की स्लीव्स कशा पद्धतीने जोडायची, काय असं व्यवस्थित कळत नाही। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ब्लाऊजची फिटिंग मी कशी करते तेही तुम्हाला दाखवते। तर या ठिकाणी बघा आपली स्लीव्स जोडून झालेली आहे। तर मी बघा स्लीव्स आणि शोल्डर दोन्ही तुम्हाला मोजून दाखवत आहे। तर बघा अगदी बरोबर आलेलं आहे दोन्ही साईडचं, नाही तर बऱ्याचदा काय होतं एका साईडला मोठी आणि एका साईडला छोटी होते स्लीव्स। शोल्डरचं पण कमी जास्त माप होतं, कारण ते का होतं, कारण आपण स्लीव्ज जोडताना शोल्डर मोजत नाही किंवा स्लीव्ज मोजत नाही, त्यामुळे आपल्याला असा प्रॉब्लेम फेस करावा लागतो। तर अशा पद्धतीने तुम्ही स्लीव्ज मोजून घ्यायची आणि शोल्डर देखील मोजून मगच शिलाई करायची। त्याने काय होतं की आपली स्लीव्ज अगदी प्रॉपर जोडली जाते आणि कमी जास्त होत नाही। तर या ठिकाणी बघा मी डबल शिलाई करून घेतली आहे। त्याने काय होतं की आपली ब्लाऊजची जी शिलाई असते ती अगदी पॅक बसते, उसवत वगैरे नाही। आणि स्लीव्ज जोडून जर का एक्स्ट्राचा कपडा आपल्या साईडला आला असेल तेवढा मी कट करून घेते। आता स्लीव्ज जोडून झालेली आहे, तर आता आपण ब्लाऊजची फिटिंग करायची आहे। तर ब्लाऊजची फिटिंग करत असताना मी शिलाई मार्जिन जी 2 इंच घेत असते, तर बघा मी पाव इंच शिलाई मार्जिन अगोदर ब्लाऊजच्या सरळ साईडने शिलाई करत असते, कारण त्याच्याने काय होतं की आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते, आतल्या साईडला पण आपलं ब्लाऊज छान दिसतं फिनिशिंगमध्ये। तर या ठिकाणी बघा मी सरळ साईडने एक शिलाई करून घेतली पाव इंचने आणि एक्स्ट्राचा थोडा कपडा मी कट करून घेतला, जो कमी जास्त होता तर तो मी कट करून घेतलेला आहे। आता शिलाई बघा अगदी सरळ आहे। हे बघा शिलाई जी आहे ती अशा पद्धतीने झाली पाहिजे, त्याने आपलं ब्लाऊज छान असं फिटिंगमध्ये बसते। म्हणजे जे स्लीवचे जे पॉईंट आहेत ते अगदी मॅच व्हायला हवेत, कमी जास्त नको व्हायला। तर अशा पद्धतीने ही स्लीव जोडून घ्यायची असते। तर आता आपल्याला या ठिकाणी पाव इंचने एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। जी आपण शिलाई केली होती ती आता लॉक झालेली आहे। तर अशा पद्धतीने दाबटीप द्यायची आहे आणि त्यानंतर ब्लाऊजची फिटिंग करायची आहे। तर मी एका साईडला फिटिंग केलेली आहे, तर तेच मेजरमेंट घेऊन मी आता दुसऱ्या साईडने पण फिटिंग करून घेणार आहे ब्लाऊजची। तर या ठिकाणी बघा मी 1.5 इंचने एक टिक केलेली आहे आणि आता अगोदर मी 1.5 इंचने शिलाई करून घेणार आहे। तर आता हे 1.5 इंचने जी आपण शिलाई देत आहोत, तर ही ब्लाऊज फिटिंगची शिलाई आहे आणि ज्या साईडला 1.5 इंच सोडलेला आहे त्या साईडने आपल्याला एक्स्ट्राची शिलाई मार्जिन द्यायची असते। तर या ठिकाणी बघा मी स्लीवचं मेजरमेंट घेऊन घेते, जेवढा आपला दंडघेर असेल तेवढा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी सरळ अशी शिलाई करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी ब्लाऊजची फिटिंग करून घेत असते आणि खूप छान असं ब्लाऊज येतात, फिनिशिंग खूप छान येते ब्लाऊजांना। तर चुनट वगैरे पडत नाही, तुम्ही बघू शकता किती छान असं फिनिशिंग दिसत आहे ब्लाऊजची। तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्स कशी जोडायची व त्यानंतर ब्लाऊजची फिटिंग कशी करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।